परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील भारतीय संविधान प्रस्तावना प्रतिकृती जातीद्वेषातून आणि जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने एक समाज कंटाळून मोडतोड आणि विटंबना केलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यासह आरोपी म्हणून 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर शहीद आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील महाराष्ट्र शासनाकडून यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून 50 लाखांची मदत जाहीर करावी अशी मागणी भीमसैनिक सामाजिक संघटना यांच्याकडून करण्यात आली। भीमसैनिक सामाजिक संघटना यांच्या वतीने आमचे नेते शांतगौर नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली जो परभणीमध्ये जो अमानुष प्रकार झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण का पूर्ण देश हा 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं दुःख व्यक्त करत असताना लगेचच परभणीमध्ये ज्या बाबासाहेबांनी या आपल्या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाचे प्रस्ताविका ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे परभणीमध्ये त्या ठिकाणी लावण्यात आला होता, त्या ठिकाणी एक जातीवादी एक त्याला व्याख्याने असा टाकून दिलेला माणूस त्याची विटंबना करतो आणि त्या ठिकाणी सूर्यवंशी सारखा आमचा भीमसैनिक आणि अनेक लोक त्याचा तीव्र निषेध करत असताना तो निषेध एवढा तीव्र झाला की ते एवढ्या भावना आमच्या व्यक्त झाल्या की कोण हे बाबासाहेबांनी दिलेली घटना ही पवित्र आहे, जे पवित्र घटनेचा कोणी अवमान करू नये ही आमची अपेक्षा असताना देशाची अपेक्षा असताना त्या नालायकाने त्याची विटंबना केली। त्यामुळं आमचा सूर्यवंशी भीमसैनिक हा त्याचा निषेध करत असताना जाणून बुजून पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याचा खून केला आहे। त्या खुनाचा खून केलेला त्या प्रत्येक अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जो मयत झालेला भीमसैनिक आहे त्याला आर्थिक मदत शासनातर्फे मिळाली पाहिजे। आणि कालच देशाचे संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जी बाबासाहेबांविषयी जे बोलले की बाबासाहेब आंबेडकर असं काय म्हणता तुम्ही, आंबेडकर काय म्हणता, देवदेव म्हणलं तुम्हाला स्वर्ग दिलं पाहिजे। अरे बाबासाहेबांनी आम्हाला ह्या देशातील पीडित शोषित वंचित या सर्वांना स्वर्गापेक्षा पवित्र दान म्हणजे जीवदान दिलेलं आहे। त्या बाबासाहेबाचा तुम्ही अवमान आरंभ करत असेल त्या अमित शहाचा बी आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो। जय भीम जय भारत।